नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री गजानन महाराजांच्या कृपेने जीवनातील संकटे दूर होत. गजानन विजय ग्रंथ अध्याय 15 मध्ये आपण भक्ती, श्रद्धा आणि गुरुकृपेचे अद्भुत महत्त्व दिले आहे. या अध्यायातून संयम, विश्वास आणि नामस्मरणाचे फळ नक्कीच स्पष्ट होते. संकट काळात महाराजांचा ध्यास घेतल्यास मार्ग सापडतो. श्री गजानन महाराज की जय असे म्हणत आपण आजचा हा 15वा अध्याय सुरू करूया. अध्याय 15 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामन, हे बटुकधारी नारायण, तू बलीच्या घेऊन दाना, कृतार्थ त्याला केलेस. राज्य मृत्यू लोकीचे, घेतले त्वा जरी याचे, परी दिले पाताळाचे, राज्य बळी सारखे. राज्यबली कारणी आवळा घेऊन नारळ दिला, तुम्ही त्या पुण्यवंता बलीला, आणि ज्या त्याच्या भक्तिस्तव झाला, द्वारपालद्वारी तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीचा आहे होणार, देवाचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराणी. एका घटकेत अनंता, चहू वेदांच्या संहिता, पठण केल्या बुद्धिमता, केवडी तुझी अगाध तरी. अवघ्या तुझ्या अवतारी, हा 16 अवतार श्रीहरी. कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात, शत्रू मित्राच्या घरी दिवा. ये अवतारी लाविला बरवा, देवा आणि दानवा. तू वंद्य सारखाच, देवतेही आनंदविले, राक्षस तेही रक्षिले, आपले ईशत्व सांभाळिले. याच अवतारी देवा तू, तुला माझा नमस्कार, असे वामना वारंवार. मस्तकी ठेवा वरद कर, तुम्ही दासगणूच्या. टिळक बाळ गंगाधर, महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ची धडाडी असे मोठी, काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मा समान, आर्य महीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण, भीडन सत्यात कोणाचा. वाक्यचातुर्य जयाचे, बृहस्पतीच्या समानसाचे, धावे दनाने इंग्रजाचे, पाहून ज्याच्या लेखाला. कृती करून मिळविली, ज्याने लोकमान्य ही पदवी भली, तीन त्यांना कोणी दिली. ऐसा होता बहादूर, तो एक वेळी अकोल्याला, शिवजयंतीच्या उत्सवाला. लोकांग्रहे येता झाला, व्याख्यान द्याया कारणे. झाली तयारी उत्सवाची, त्या अकोल्यामध्ये साची. मोठमोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून. दामले कोल्हटकर खापर्डे, आणखी विद्वान बडे बडे. जमते झाले रोकडे, तया अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे, नेमिले होते टिळकसाचे. नाव ऐकता टिळकांचे, वराड सारे आनंदले. शिवरायांची जयंती, याच्या आधीच या प्रांती. झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा. शिवाजींची जन्मदात्री, जी वीरमाता जिजासती, ती वराडीची आपुली होती. सिंदखेडी जन्म तिजीचा, त्या वीरगाजी शिवाजीला, जिने पोटी जन्म दिला. वराड महाराष्ट्र एक झाला, या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वराडी, पिता महाराष्ट्री शहाजी गडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी, खचित होती अनुपम. आधीच उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा. आणखी वरी अध्यक्ष त्याचा, टिळक बाळ गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी. ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होते चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले, स्वयंसेवक तयार झाले. तई कैकांचे म्हणणे पडले, ऐशा रीती विबुध हो. या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला. श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा, आशीर्वाद होता खरा. समर्थांचा साजिरा, म्हणून तळीस गेला तो.
टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न. त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थाचे विबुध हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले. ज्यान रुचले ते बोलले, उघड उघडेने रीती. तो शेगावचा अवलिया, कशास आणिता ये ठाया. तो काही तरी करुणिया, विक्षोभ करी सभेचा. फिरेल नागवा सभेत, गिनगिन गणात ऐसे म्हणत. मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले, हे न म्हणणे चांगले. गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला. त्यांचे जे का वेडेपण, ते आहे वेड्या कारण. जे कोणी विद्वान सज्जन, त्यासी न वदती वेड्या परी. खरे खुरे राष्ट्रोद्धारक, जरी टिळक असती एक. तरी महाराज निसंशय, सभेस येतील ये ठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा, साधूच ते करीती देखा. म्हणून सांगतो भिवू नका, त्यांना आमंत्रण देण्यास. ऐसी भवती न भवती झाली, मंडळी शेगावास आली. आमंत्रण ते द्याया भली, सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्यासी, बोलते झाले पुण्यराशी. आम्ही येऊ सभेसी, तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरी न तेथे करू, जागीच बसून मौन धरू. सुधाकरांचा कधी न करू, मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्धार, योग्य बाळ गंगाधर. याच्या परी न होणार, राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकांचा, अण्णा पटवर्धन नावाचा. शिष्य नरसिंह सरस्वतीचा, आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास, आम्हा येऊ अकोल्यास. ते एकता खापर्ड्यास, अति आनंद जाहला. पहा पहा कोल्हाटकरा, वराडा प्रांताचा ज्ञानहिरा. याने वृत्तांत जाणिला सारा, जो का झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवळे अगाध साचे. खऱ्या राष्ट्रपुरुषांचे प्रेम यांना पहा किती. बोलावयाची आपणास, जरुरी पडली काही न यास. तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अति उत्तम लागला. चला वंदून समर्थाला, आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोल्हटकर निघून गेले साचार. आला 8 दिवसांवर सभेचा तो दिवस पहा. वराड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले. कधी टिळकांचे पाऊले, पाहू आम्ही अकोल्यात. शके 1830 तो सभा होती वैशाख मासी. वराड प्रांती अकोल्यासी, उभारलेल्या मंडपात. सन अक्षय तृतीयेचा, वराड प्रांती महत्वाचा. परी समुदाय जनांचा, मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन, त्या सभेचा होता जाण. लोक आले लांब लांबून, लोकमान्यासी पहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी, महाराज येणार सभेसी. ऐसी खबर लोकांसी, आधीच होती विबुध हो. मंडप चिकार भरून गेला, जो तो पाहू लागला. म्हणती का हो सभेला, अजूनी न आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी, येऊन बसले मंडपापती. साधू आपल्या वाणीस कधी, असत्यता न येऊ दे. सभे माझी उच्चस्थानी, बसले होते कैवल्यदानी. गादीस लोडा टेकुनी, जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या उग्र अग्रभागा, टिळकास दिली होती जागा. त्यांच्या सनिध बसले बघा, अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन, गणेश ज्याचे नामाभिधान. खापर्डे कुलाचा कुलभूषण, एका बाजूस टिळकाच्या. दामले कोल्हाटकर त्या ठाई, भावे व्यंकटराव देसाई. सभेचे पुढारी पाही, चमकत होते ते माठाया. आणिक व्याख्याते विद्वानेतर, बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोठवर, करावे मी एका मुखे. सभे लागे आरंभ झाला, हेतू प्रथम निवेदिला. मग व्याख्यानास सिंह उठला, टिळक बोलावयाते. दिवस आजचा धन्य धन्य आहे, पहा हो सज्जन.
स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चिले आपुले पूर्वकाली, त्या धनुर्धर योद्ध्याची वीर गाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची, म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला. रामदासी हाती धरिला म्हणून त्यांचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. 23 आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले. श्री गजानन साधू भले आपुली या सभेस, म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी होतो खरी. अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला. स्वातंत्र्य नाही जगी ज्याला, तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न, ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढले हो. ऐसे शिक्षण पुढल्या प्रती देणे भाग निश्चिती. ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले. महाराज आसनी उठून बसले, गरजून त्रिवार बोलले, नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत, जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भरला समर्थांनी जाणीला, आणि हसत हसत शब्द केला ऐशा रीती श्रोते हो. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत. ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली, टिळकांची वाहवा झाली. खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकित. भूपतीने टिळकाला 124 खाली धरिला. दोऱ्या पडल्या दाराला, आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेची यापुढे कोणाचेही न चाले घोडे. वकील होते बडे बडे, ते झटू लागले टिळकास्तव. प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची. त्यांनी पारमार्थिक उपायाची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे. ते अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावर कोल्हाटकरास मधुत्तरी बोलते झाले ऐशेपरी. ते भोडकेला सांगते, तुम्ही जाणे शेगावासी, समर्था विणवी करा ऐसी. सोडवा बाळ टिळकांसी, प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो तेथे, परी मी जातो मुंबई ते. तुम्ही जाऊन शेगावाते विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत कोल्हाटकर टिळक भक्त. येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तई महाराज मठाते निज आसनी निजून होते. 3 दिवस जाहले पुरते, परी न उठले यत्किंचित. कोल्हाटकरही तोवरी बसला मठा भीतरी. जोतका असेल बिगारी, तो न ऐसे वागे कदा. कळकळ टिळकांविषयी कोल्हाटकरा पूर्ण साची. कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या. जाळा वाचून नाही कड, माये वाचून नाही रड. ऐसी आहे एक जड म्हण मराठी भाषेमध्ये. 4थी दिवशी समर्थ उठले, कोल्हाटकरास बोलते झाले. तुम्ही अलोट प्रयत्न केले, परी फळ न येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा वशिला होता, परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सज्जनास त्रास झाल्या विना राज्यक्रांती होईना. कंसांचा तो मणी आणा, इतिहास म्हणजे कळेल. मी देतो भाकर, ती खाऊ घाला लवकर. टिळकांप्रती अंतर यात काही करू नका. या भाकरीच्या बळावर तो करेल मोठी कामगारी. जातो जरी फार दुरी, परीन त्याला इलाज. ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले कोल्हटकर. समर्था करून नमस्कार, भाकर करी घेतली. ती नेऊन मुंबईला घातली टिळकास खावयाला. वृत्तांत तोही कथन केला अथापासून इतवरी. तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत, स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पाहा. यश तुमच्या प्रयत्नासी येणारे नाही निश्चयेसी. आपली बाजू रक्षणासी सरकार न्याया पाळील ना.
जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय उठवतो. हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठोनी. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी. ऐसी समर्थांची वेखरी बोलली हे गूढ एक. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधुजन. आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुच करून भक्षिली खरी. दंत न मुखा भीतरी तरी प्रसाद टाकवेन. झाली शिक्षा टिळकांचा नेले ब्रह्मदेशी मंडल्यास. तेथे जन्माला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी. मानस जगद्गुरु रूपी मिळता झाला टिळकांते. या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार. त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते. बुध हो प्रत्येक आचार्यांनी कालमाना ते पाहुनी. केली गीतेची मांडणी जगदोद्धारा करावया. कोणी लाविली अद्वैतपर कोणी लाविला द्वैतपर. कोणी लाविली कर्मपर त्याच एका गीतेला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी. या कामाची न येसरी कोणत्याही कृत्याते. येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर. कीर्ती त्याची दूरवर पसरवितील ग्रंथ हा. स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी न ऐसे कीर्ती टिकते. पहा करुण चित्तात पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर. त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी. गीताशास्त्राचे तसे नाही ते मोक्ष पदाप्रती देई. आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हे. यावच्चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर. चिरंजीव निरंतर राहील कीर्तिरूपाने. असो करवीर कोल्हापुरीचा द्विज चित्पावन जातीचा. श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत. आंग्ली विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला परी इंटर नापास झाला. म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित. तेने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी. आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला. उगे भार भूमीला होण्या माझी अर्थ काय. टोगो यामा दोघे जण प्रथमत ज्ञान संपादून अभ्युदयाकारण जपान आणिले आणि ते जहाले. तैसे आपण करावे मायभूमीस उद्धरावे. ऐसा विचार त्यांच्याच जीवे घेतला परी इलाजना. द्रव्याची न लागे संगत कोणीही ना करी मदत. घरची गरिबी अत्यंत काय करीतो बिचारा. तो आपल्या मित्रासी आला भेटण्या भंडाऱ्यासी. जो मनो हायस्कुलासी होता एक शिक्षक. त्यासी विचारा आपुला श्रीधराने कळविला. तो त्यालाही पसंत पडला परी पैशाची वाट काय. मित्रा एक पैशाविनी काही नाही जगी होणी. दारिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे. चाल जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला. त्या करवीर कोल्हापुराला. इकडे उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत समर्थांची ऐकुनी कीर्त. उतरते झाले शेगावात. साधू कसा तो पहावया. पोस्टमास्तराच्या दारी सामान ठेविले सत्वरी. आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची. दोघे आले मठात समर्था केले दंडवत. बैसते झाले जोडून हात स्वामीची या सन्मुखे. मनोदय श्रीधराचा समर्थांनी जाणीला साचा. म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको. अवघेच काही आहे इथं अर्थना भौतिकशास्त्रात. सेवी आध्यात्मिक विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचारक्रांती श्रीधराच्या झाली चित्ती. कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समयास त्या.
ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे, बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तासी, तैसेच हेही गुरुमूर्ती भक्ता सवे भाषण करीती, याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना. ऐसे श्रीधर आणितामणी महाराज वदले गर्जनी, हिंदुस्थाना सोडूनी उगाच कोठे जाऊ नको, अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्रे समर्थ असे, ते योगशास्त्र येत ज्याला तो न मानी या भौतिकाला. योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे, तो जमल्यास करून पाही कोठे न जाता जाई येई. ऐसे समर्था बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला, पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला, विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास. एक संता वाचून विचाराचे परिवर्तन, कोणी न करू शके आण सत्य एक त्यांनाच कळे. महाराज म्हणाले या ठाई तुझा अभ्युदय होई पाही, कांता वाट पाहते गेही तुझी कोल्हापुराला. जा आता मित्रासहित आपुल्या कोल्हापुराप्रत, तेच पुढे झाले सत्य श्रीधर लौकिका चढले हो. श्रीधर BA झाले प्रिन्सिपॉल त्या नेमिले, शिवपुरी कॉलेजासी भले सिंध्याची या राज्यात. संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर, त्यांच्या कृपेचा आधार जया मिळवतोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचे योग आला, म्हणून वृत्तांत फरक पडला खरे तेच शोधावया. हे पीक संतांचे याच देशी यावयाचे, वृक्ष नंदन नवणीचे अन्य ठाई न येती हो. स्तवी श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. दावो सर्वदा सत्प्रत परमभाविका कारणी. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 15 अध्यायः समाप्त. गणगणगणात बोते.